नगरसेवक जगदीश भरतिया यांना उपमहापौर करण्यासाठी व्यापाऱ्यांची मागणी. उपमहापौर पदावर मारवाडी समाजाचा प्रबळ दावा. आज दिनांक 4 रोजी बुधवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे महापौर पद अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव झाल्यानं आता उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर पदावर मारवाडी समाजानं आपला प्रबळ दावा ठोकला असून सलग 25 वर्ष म्हणून नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले अजय उर्फ जगदीश भरतिया यांना उपमहापौर करण्यात यावे अशी ठाम मागणी व्यापारी वर्गासह मारवाडी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. जालना महानगरपालिकेच्या 65 जागांपैकी तब्बल 41 जागा जिंकत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून महापौर पद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्यानं उपमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नगरसेवक जगदीश भरतिया हे अनुभवी, सातत्यानं जनतेशी जोडलेले आणि व्यापारी वर्गाचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा लाभ शहराच्या विकासासाठी होऊ शकतो असा विश्वास मारवाडी समाजानं व्यक्त केलाय. त्यामुळेच त्यांना उपमहापौर पद देण्यात यावे अशी जोरदार मागणी पुढे येतेय. दरम्यान लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकांमध्ये मारवाडी समाजाचा निर्णायक वाटा राहिलाय. ज्या पक्षाला मारवाडी समाजाचा पाठिंबा मिळतो तो पक्ष यशस्वी ठरतो हे जालन्याच्या राजकारणात वारंवार दिसून आलंय. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते या मागणीबाबत काय निर्णय घेतात यावर महापालिकेतील सत्ता समीकरणं अवलंबून राहणार आहेत. आता जगदीश भरतिया यांची उपमहापौरपदी वर्णी लागते की नाही याकडे संपूर्ण मारवाडी समाजासह शहरातील राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलंय.